मराठी भाषेची उपेक्षा आपण अनेक ठिकाणी होताना पाहतो, परंतु ज्या शिक्षण विभागावरती मराठी शिकवण्याची जबाबदारी आहे तो विभाग देखील मराठी भाषेची उपेक्षा करताना दिसतोय। कारण महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षक भरतीसाठी जी टेट नावाची परीक्षा घेण्यात आली आणि जी परीक्षा महाराष्ट्रातल्या 2 लाखांहून अधिक उमेदवारांनी दिली, ज्यांचं बीएड आणि डीएड झाले, अशा या परीक्षेनंतर राज्य सरकारने निर्णय घेतला की या परीक्षेमध्ये मराठी माध्यमातून डीएड बीएड करणाऱ्यांपेक्षा इंग्रजी माध्यमांमधून डीएड बीएड करणाऱ्या शिक्षकांना प्राधान्य देण्यात येईल। अशा लाखो महाराष्ट्रातल्या उमेदवारांचे काही प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। या निर्णयामुळे फरक काय पडणार आहे? तुम्ही सगळ्यांनी मराठी भाषेतून डीएड किंवा बीएड केलंय, मात्र आता सरकार म्हणते की तुमच्याऐवजी इंग्रजी माध्यमातून आलेल्याला सरकारी नोकरी मिळेल सरकारी शाळेवर। सर, फरक असा पडणार आहे की विद्यार्थ्यांना आता आमच्यामध्ये जी कॉम्पिटिशन आहे, आम्ही ज्या विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली आहे त्याच्यामध्ये मेरिटनुसार जर विद्यार्थी गेले तर जे हायर रँकर विद्यार्थी आहेत त्यांच्यामध्ये ॲक्च्युअली क्वालिटी आहे, त्यांनी ती पात्रता दाखवली त्या परीक्षेनुसार। पण जर त्या व्यतिरिक्त एखाद्या माध्यमाचा विद्यार्थी म्हणून त्याला प्राधान्य दिलं गेलं, पण त्या माध्यमात त्या विद्यार्थ्यांना असून पण त्याला कमी गुण असते, तर कदाचित त्या विद्यार्थ्याची तेवढी पात्रता नाही आहे ते शिकवण्यासाठी, कारण की पात्रता ही मेरिटनुसार ठरत असते। एखाद्या तुम्ही मराठी माध्यमातून समजा परीक्षा दिली आणि तुम्हाला 80 गुण आहेत, पण जो इंग्रजी माध्यमातून परीक्षा देऊन उत्तीर्ण झालाय मात्र त्याला तुमच्यापेक्षा कमी गुण आहेत, आपण समजू की 60 गुण आहेत, तर त्याला प्राधान्य दिलं जाईल तुम्हाला डावलून? हो सर, त्याला प्राधान्य दिलं जाईल। आम्हाला डावलून एका साधन व्यक्ती या पदासाठी, साधन व्यक्ती पद हे केंद्र शाळा म्हणून ते तयार करताय आणि ते पद एक लायक विद्यार्थी त्या पदासाठी हवा आहे। तो लायक विद्यार्थी त्याची कॅपॅबिलिटीज परीक्षा घेऊन आम्ही सिद्ध केलेली आहे। आमचे मार्क्स सांगताय, तर आमची इच्छा आहे मेरिटनुसार भरती व्हावी। मी एक बीएड झालेली विद्यार्थी, माझं फक्त बीएड मराठी माध्यमातून आहे। मी 5वी ते 10वी शिक्षण सेमी माध्यमातून घेतलं आहे, त्यानंतर 11वी 12वी सायन्स, माझं BSc ग्रॅज्युएशन आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन MSc आहे, म्हणजे माझं पूर्ण शिक्षणाचं माध्यम इंग्लिश होतं। फक्त मी मराठी माध्यमातून बीएड केल्यामुळे त्यांच्या साधन व्यक्तीच्या कोणत्याही क्रायटेरियात मी बसत नाही आहे। त्यांचा साधन व्यक्तीचा मेन क्रायटेरिया मराठी इंग्लिश मराठी माध्यमातून बीएड किंवा डीएड झालेला विद्यार्थी आहे। तर माझ्यापेक्षा मी 120 मार्क्स असून माझ्यापेक्षा एका 60 मार्क्सवाला विद्यार्थी तिथे घेतला जाणार साधन व्यक्ती म्हणून। कदाचित त्याची कॅपॅबिलिटी माझ्या इतकी नसेल। फक्त आता मुद्दा असा आहे की तुम्ही इंग्रजी माध्यमांमध्ये शिकू शकता का? कारण सरकारचं असं म्हणणं आहे की ही जी काही भरती ते करतायत इंग्रजी माध्यमातून शिकलेल्या उमेदवारांची किंवा शिक्षकांची, ते इंग्रजी किंवा सेमी इंग्रजी शाळांसाठी करतायत। हो सर, नक्कीच शिकू शकतो, कारण आम्ही पण पहिलीपासून इंग्रजी हा विषय शिकलेला आहे आणि डीएड बीएडला आम्हाला सुद्धा इंग्लिश हा विषय असतो। मुळात सर कसं आहे, माध्यम हे कोणत्याही गुणवत्तेचं प्रतिनिधित्व करू शकत नाही। आम्ही आमची गुणवत्ता शिक्षक अभियंता परिषद सिद्ध केली, त्यामुळे आता केंद्रीय स्तरावर केंद्रीय विद्यालय संघटना असेल, नवोदय विद्यालय असेल, आर्मी पब्लिक स्कूल असेल, या शाळा कोणत्याही माध्यमाला प्राधान्य न देता एक रीतसर एक्झाम घेतात। त्या एक्झाममध्ये जे मुलं टॉपर आहेत त्यांना ती जॉईनिंग देतात। पण महाराष्ट्रातच असा अन्याय का की तुम्ही माध्यमाला प्रेफरन्स देता? आमची एक एक्झाम घेतली, आम्ही टॉप केलं आणि आता तुम्ही मागं जाताय आणि म्हणता की तुमचं माध्यम कोणतं हे सांगा। हा अन्यायकारक GR तात्काळ रद्द करण्यात यावा आणि भरती ही गुणवत्तानुसार करण्यात यावी। या सगळ्या अध्यादेशानंतर तुम्ही कोणाला भेटलात का? शिक्षण मंत्र्यांशी किंवा आणखी कोणाशी तुम्ही बोललात का? हां सर, आम्ही आयुक्तांना भेटलो, शिक्षण आयुक्तांना पुणे येथे। तर त्यांनी असं सांगितलं की आता आम्ही ज्या ह्या 4822 केंद्र शाळा ज्या आहेत त्या शाळेवर प्रत्येक एक साधन व्यक्ती म्हणून आम्ही इंग्रजी माध्यमातल्या डीएड बीएड झालेल्या विद्यार्थ्याला आम्ही पाठवणार आहोत, अभियोग्यता धारकाला। तर सर, आमची मूळ मागणी ही आहे की इंग्रजी माध्यमाला प्राधान्य न देता जे त्यांना पण एक्झाम तीच होती, आम्हाला एक्झाम तीच होती, मराठी मीडियम असो किंवा इंग्लिश मीडियम असो किंवा उर्दू मीडियम असो, आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी गुणवत्ता सिद्ध करून आम्ही मार्क घेतलेले आहेत। तरी सरकारला आमची एवढीच विनंती आहे की इंग्रजी माध्यमांना तुम्ही प्राधान्य न देता तुम्ही गुणवत्तेनुसार तुम्ही निवड यादी हे करा आणि जास्तीत जास्त रिक्त जागेच्या, जसं 80% रिक्त जागेच्या नुसार तुम्ही जे काही जागा रिक्त होतील तेवढ्या जास्तीत जास्त जागा भरण्याचा तुम्ही प्रयत्न करा। ही आमची माफक अपेक्षा असतील। असे महाराष्ट्रातले इंग्रजी माध्यमातून डीएड बीएड करणाऱ्यांची संख्या किती आहे? कारण बहुतेक तर हे तुमच्यासारखेच मराठी माध्यमातून शिकलेले असणार आहेत। सर, मुळात तर विषय असा असतो, इंग्लिश माध्यमांची मुलं मराठी माध्यमांच्या जे सुरुवातीला नंबर लागतो त्यांचा डीएड बीएडला,
त्यांच्यापेक्षा खूप कमी मार्क असतात. ॲक्च्युली असं सत्यपरिस्थिती अशी असेल की महाराष्ट्रात एकही गव्हर्नमेंटचं कॉलेज नसेल इंग्लिश मिडियमचं. मग ज्यावेळेस 12वीच्या नंतर एक पात्रता DEDची BEDची एक्झाम होते, त्याच्यामध्ये हाय मार्कवालेच DED BEDला जॉईन होतात आणि जे कमी मार्क असतात त्यांचीच इंग्लिश मिडियमला पैसे भरून प्रायव्हेट कॉलेजला जॉईनिंग होते. मग तिथंच त्यांची पात्रता एकदम कमी होते सुरुवातीलाच. तर ते आमच्यापेक्षा या परीक्षेमध्ये कसं काय जास्त कॅपेबल असू शकतात. मुळात तर त्यांचा आणि आमचा सेमच पेपर होता. त्यांचा पेपर आणि आमचा पेपर एकच पेपर होता आणि एकच क्वालिटीचा होता. तर ते त्यांना कमी मार्क असून सुद्धा आज त्यांना प्राधान्य दिले जाते. आता मला एक सांगा की आता सगळीकडे इंग्रजी शिक्षणाला प्राधान्य दिलं जातं. आता हे चुकीचं का बरोबर अनेक भाषातज्ञांनी किंवा साहित्यिकांनी अनेकदा सांगितलेलं आहे. मात्र स्पर्धेच्या युगात इंग्रजी यायला हवं असं बोललं जातं. आता इंग्रजी माध्यमातून शिकणाऱ्यांना किती इंग्रजी येतं हा भाग वेगळा, पण तुम्ही शिकवणं आणि इंग्रजी माध्यमातून शिकलेल्या BEd झालेल्या शिक्षकांनी शिकवणं यात फरक आहे असं सरकारला किंवा शिक्षण मंत्र्यांना वाटतंय. त्याचं काय? सर, आजची जी स्थिती आहे, आज आपले बरेच IAS IPS सायंटिस्ट किंवा मोठमोठ्या उच्च पदावरील व्यक्ती हे जिल्हा परिषदेमधून शिकून त्या पदावर पोहोचलेत आणि त्यांना शिकवायलाही मराठी माध्यमातून शिकलेला एक जिल्हा परिषदेमधून शिकलेला शिक्षक होता. तर ते जर शिकू शकतात तर आम्हीही जिल्हा परिषदेमधून किंवा मराठी माध्यमातून शिकलेले एक योग्य शिक्षक नाही बनू शकत का? आणि मुळात त्यांचं म्हणणं आहे की आम्ही इंग्लिश माध्यमाच्या शाळांसाठी हे पद निर्माण केलं आहे, पण जिल्हा परिषदेमध्ये इंग्लिश माध्यमाच्या कोणत्याही शाळा नाहीत आणि सेमी इंग्लिश माध्यमाच्या शाळा आहेत. तर सेमी इंग्लिश माध्यमाच्या शाळांवर फक्त सायन्स आणि मॅथ हे दोनच विषय जे असतात जे इंग्लिश माध्यमातून असतात. तो एक सायन्स ग्रॅज्युएटेड आणि पोस्ट ग्रॅज्युएटेड टीचर तो विषय नक्कीच शिकू शकतो. मग त्याचं व्यावसायिक शिक्षण म्हणजे BEd किंवा DED हे कोणत्याही माध्यमातून झालेलं असो, कारण की त्याचं जे बेसिक विज्ञान आणि गणिताचं नॉलेज आहे ते इंग्लिश माध्यमातून त्याला आहे आणि त्याला फक्त शैक्षणिक स्किल जे आहेत ते मराठी माध्यमातून आलेले आहेत आणि स्किलसाठी कोणती लँग्वेज बॅरियर नसते. तर एक मराठी माध्यमातून शिकलेला विद्यार्थी अधिक जास्त चांगला शिक्षक होऊ शकतो, कारण की त्याला जाणीव असते खेड्यातल्या विद्यार्थ्यांची स्थिती काय आहे किंवा त्यांच्याशी कम्युनिकेट कसं करायचंय. कारण हे या सगळ्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत ग्रामीण भागातल्या. ह्या सगळ्या शाळा जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातल्या शाळा आहेत आणि तिथे येणारा विद्यार्थी एक शिक्षकाचा मुलगा किंवा एखाद्या मोठ्या पदाधिकाऱ्याचा मुलगा नसून एका शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि तिथे जाऊन जर इंग्लिश माध्यमाचा शिक्षक बोलला बेटा ओपन युअर बुक्स, त्याला कदाचित कळणार नाही, पण त्याला जर सांगितलं बाळ पुस्तक उघड आणि ते पुस्तक उघडण्याला ओपन युअर बुक्स इन इंग्लिश म्हणतात, तर हे एक मराठी माध्यमाचा विद्यार्थी किंवा मराठी माध्यमाचा भावी शिक्षक जास्त चांगल्या पद्धतीने शिकू शकतो. या ताई जे सांगतायत ना हे अनेक शिक्षण तज्ज्ञांनी वेळोवेळी सांगितलेलं आहे की प्राथमिक शिक्षण जे आहे ते कोणत्याही मातृभाषेतूनच दिलं जायला हवं. जगभरातील संशोधन हेच सांगतं. आता हे संशोधन एका बाजूला आणि दुसरीकडे स्पर्धेच्या युगामध्ये टिकायचं असेल तर इंग्रजीची जी काही एका अर्थाने सक्ती, तर यातून मध्यम मार्ग काढायचा म्हणून सेमी इंग्लिश च्या शाळा ज्या आहेत त्या सरकारने सुरू केल्या. आता या शाळांवरती शिक्षक कोणते नेमायचे? पूर्णपणे इंग्रजी माध्यमातून शिकलेले जर शिक्षक नेमले तर ग्रामीण भागामध्ये हे शिक्षक शिकू शकतील का? आणि जर असंच व्हायचं असेल तर मग मराठी माध्यमाला महाराष्ट्रामध्ये अर्थ तो काय उरेल?